मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य हरीश मालू साहेब आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन. जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या प्रथमतः मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आहे डॉक्टर आकाश विठ्ठलराव भद्रे, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती मालेगाव. मी तुम्हाला ग्राहकाच्या हक्कामधील आमच्या आरोग्य विभागातील काही तुम्हाला आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी इथे उभा आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत आपल्याकडे हे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना 5 लाखापर्यंत आपल्याला मोफत उपचार हा सरकारी दवाखान्यात तसेच प्रायव्हेट दवाखान्यात मिळू शकतो. यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. यासोबत आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असण्यासोबतच जे आपले राशन कार्ड आहे, राशन कार्ड पण आपलं ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि राशन कार्डला पण मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड राशन कार्ड या दोघांना पण मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. यासाठी एक उद्देश मला एक सर्वांना जे पुरवठा अधिकारी आहेत त्यांना एक विनंती आहे की जेवढे काय आपले लाभार्थी असतील त्यांचं ऑनलाईन जे राशन कार्ड आहे करणं गरजेचं आहे. हे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हे सर्वांनाच आहे, जसं की शासकीय कर्मचारी असेल किंवा कोणता पण आपला गावाकडील माणूस असेल त्यांना सर्वांना हे आयुष्यमान गोल्डन कार्ड सर्वांना भेटू शकतं. यामध्ये पिवळे रेशन कार्ड धारक असतील किंवा केसरी राशन कार्ड धारक असतील किंवा पांढरे राशन कार्ड धारक असतील या सर्वांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि त्याचं नाव आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना झालेला आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत सर्वांना मोफत उपचार होणार आहे. सोबत आपल्याला याच्या व्यतिरिक्त ज्यांचं वय 70 वर्ष झालेलं आहे त्याच्या वर आहे त्यांच्यासाठी राशन कार्ड कंपल्सरी नाहीये. जरी तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तरी पण त्यांचा आपण आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढू शकतो. त्यांना फक्त मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, आधार कार्डला लिंक असणं महत्वाचं आहे. मला या याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की राशन कार्ड ऑनलाईन असणं महत्वाचं आहे, मोबाईल नंबर लिंक असणं महत्वाचं आहे आणि जर यांचं सर्वांचं जर लिंक झालेलं असेल तर तुम्हाला आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचा आणि सरकारी दवाखान्यात तसंच प्रायव्हेट दवाखान्यात तुम्हाला मोफत उपचार घेण्याचा तुम्हाला संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर आमच्या पंचायत समिती आरोग्य विभाग यासाठी संपर्क साधू शकता. मी तालुका पंचायत समिती आरोग्य विभागाला असतो आणि आपल्याकडे आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये आपण गोल्डन कार्ड काढलेलं आहे. 90% आपलं काम झालेलं आहे गोल्डन कार्डचं. काही बाकी आहे ते फक्त राशन कार्ड ऑनलाईन न झाल्या कारणाने आपलं बाकी आहे. त्यासोबत आपल्याकडे वयवंदना कार्ड म्हणतो, जे वयवंदना कार्ड यासाठी आहे ज्यांना 70 वर्ष पूर्ण झालेलं आहे पण त्यांचं राशन कार्ड जरी नसेल तरी पण त्यांचं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड निघतं. यासाठी आपल्याला एक टार्गेट आलं होतं. ते टार्गेट असं होतं म्हणजे की जिल्ह्यावरून टार्गेट होतं की आपल्या ग्रामीण भागामध्ये मालेगाव ग्रामीण भागामध्ये आपल्याला एक यादी आली होती की त्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे. त्याची जवळपास 10,500 अशी काहीतरी यादी होती. त्याच्यामध्ये पण आपण जवळपास 7,000 आपण गोल्डन कार्ड काढलेलं आहे. जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त 3-4 हजार राहिलेले आहेत. त्यामध्ये राहिल्यापैकी एक असं आहे, काही लोकांनी असं म्हणणं आहे की आम्हाला असं पण 70 वर्ष झालेलं आहे, आता आम्ही कोणती ट्रीटमेंट घेणार, त्याच्यामुळे ते काही लोक रिजेक्ट करत आहेत. मला असं त्याला सर्वांना विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे की ज्यांनी काही लोकांचा गैरसमज आहे की आता आमचे 70 वर्ष झालेलं आहे, आता राहिली आमचं आयुष्य किती, तरी त्याच्यामुळे काही लोक रिजेक्ट करत आहेत. काही लोकांचं असं आहे, काही लोक 70 वर्षाची आम्हाला जे काही यादी भेटलेली आहे त्यांची काही लोकांचा मृत्यू पण झालेला आहे. आता राहिलेले आहेत फक्त आमचं टार्गेट जवळपास 1,500-2,500 हजाराचं राहिलेलं आहे. ते पण आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. त्यांनी फक्त आम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचा आहे, त्याचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक करून घेण्यासाठी आधार कार्डचे जे काही आपले ग्राहक असेल त्या ठिकाणी त्यांना भेटा आणि आधार कार्ड लिंक करून घ्या.
आणि तुम्हाला या आयुष्यमान भारतचा गोल्डन कार्डचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या असं मला विनंती आहे. आणि याच्यामध्ये सर्वांनाच लाभ भेटू शकतो. त्याच्यामध्ये राशन कार्ड पिवळे असेल, केसरी असेल किंवा व्हाईट कार्ड असेल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं मला इथे संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. पण काढू शकता स्वतः. त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी आणि एक आपला जे सेंटर आहेत ग्रामपंचायतला CSC सेंटर, त्या ठिकाणून पण तुम्ही काढू शकता. आणि ऑनलाईन स्वतः बेनिफिशरी म्हणून पण आहे, त्या ठिकाणून पण तुम्ही स्वतः ऑनलाईन करू शकता. आणि तिसरी गोष्ट असा आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये आशा आहेत आमच्या आरोग्य विभागाकडून, त्यांना प्रत्येकांना इंडिव्हिज्युअली त्यांचा एक ID दिलेला आहे, त्यांच्यावरून पण आपण काढू शकता. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही स्वतः काढू तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमच्या आशांना भेटा, आशांना आमचा ID कार्ड दिलेला आहे, ते तुम्हाला काढून तुम्हाला ते कार्ड डिस्ट्रीब्यूट करून देतील. आणि दुसरी गोष्ट अशी प्रत्येक ग्रामपंचायतला एक CSC सेंटर आहे, त्या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर आहे, तेथून पण तुम्हाला काढून तुम्हाला मदत मिळू शकते. दोन्ही ठिकाणी पण तुम्हाला भेटू शकते. तुम्हाला काढायचं तुमच्या मनावर आहे, तुम्ही ग्रामपंचायतकडून डेटा एंट्री ऑपरेटर CSC सेंटरकडून काढू शकता किंवा आमच्या आशातर्फे काढू शकता. तुम्हाला आशा अजून तुम्हाला चांगली मदत करतील. आणि त्या आशांनी काढल्या कारणाने आशांना पण त्याचं मानधन आहे. आशांनी जेवढे काही काढतील त्या आशांना पर कार्ड काढले त्याच्यात त्याला पण त्यांना मानधन आहे. तर त्यांना आम्ही इंडिव्हिज्युअली एक कार्ड ID कार्ड दिलेलं आहे की ते गोल्डन कार्ड काढण्यासाठी त्यांना ID बनवून दिलेलं आहे जिल्ह्यावरूनच. तर मग तुम्ही त्यांच्याशी पण संपर्क साधा, ते पण तुम्हाला म्हणजे माहिती पण देतील आणि काढून पण देतील. याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतला CSC सेंटर आहे, त्या ठिकाणी पण तुम्हाला काढण्याची मदत करून भेटेल. दोन्ही ठिकाणी पण भेटू शकते. घेण्यासाठी शुल्क कोणताही नाहीये. आपल्याकडे आशा जे आहेत, आता मी फक्त ग्रामीण भागापुरतं बोलतो कारण मी ग्रामीण भागाचं बघतो सगळं. तर ग्रामीण भागामध्ये आमच्या आशा आहेत. तर आशांना प्रत्येकानं आपण ID दिलेला आहे, हे फक्त आयुष्यमान भारत काढण्यासाठी, गोल्डन कार्ड काढण्यासाठी. त्यांच्याकडून कोणताही मोबदला किंवा त्यांच्याकडून फीस वगैरे कोणतीच नाहीये. त्यांना जे गोल्डन कार्ड काढतील त्यांचा मोबदला मानधन म्हणून आम्हाला आम्ही त्यांना देतो. जेवढे गोल्डन कार्ड काढत असतील, जेवढे आशा काढल्या, त्याच्या बदल्यात आपण त्यांना गोल्डन कार्डचा मोबदला देतो. शुल्क नाहीये ना कुठेही? शुल्क कुठेही नाही. शुल्क कुठे घेत असतील तर त्या संदर्भात तुम्ही कशी कारवाई? तुम्ही आमच्याकडे जर आमच्या कोणत्या आशा तसं काही कोणती माहिती कसं करत असतील तर आमच्याशी ऑनलाईन वाले जे ते डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्रामपंचायत CSC ते आमच्या अंतर्गत नाहीये. बाकी ऑनलाईनला द्यावं लागणार, ते आमच्याकडे अंतर्गत नाहीये. आमच्याकडचे जे आम्ही गोल्डन कार्ड काढतो ते आशा थ्रू काढतो. आशांना प्रत्येकांना आमच्याकडे ID दिलेला आहे, त्यांच्याकडून कोणताही शुल्क आम्ही घेत नाही. आणि त्यांना पण तशा सूचना दिलेल्या आहेत की आशांनी कोणतंही असं काही पैसे वगैरे घेऊन असं काही करायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आशांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. आशा आमच्या अंडर काम करतात. बाकी ग्रामपंचायतचे CSC सेंटर तिथून पण काढता येतं, ते आमच्या अंतर्गत नाहीये. आशा घेत नाही. हा भागाचं बघतो, शहरीचं ठीक आहे. ठीक आहे. 7507 28 17 24 डॉक्टर आकाश भद्रे, पंचायत समिती मालेगाव. 7507 281724 डॉक्टर आकाश भद्रे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती मालेगाव. डॉक्टर साहेब, आपण आरोग्य मित्र संदर्भात थोडासा निघाला. आता ते आरोग्य मित्रासाठी आपलं जे आहे ना, याच्यासाठी सेपरेट हे करतात. याच्या एक ठिकाणी आरोग्य मित्र पण आहेत. तुम्हाला आरोग्य मित्र पण तुम्हाला याच्याबद्दल माहिती अजून जास्त देतील. आरोग्य मित्राचे पण तुम्हाला मी एक कॉमनली की मालेगावचे एक हेड आहे, त्याचा तुम्हाला नंबर मी शेअर करेल थोड्या वेळा, की तुम्ही त्यांच्याशी पण संपर्क करू शकता. प्रत्येक जे काही हॉस्पिटल आयुष्यमान भारत अंतर्गत रजिस्टर झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आरोग्य मित्र आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. ते तुम्हाला अजून याच्यापेक्षा अजून जास्त तुम्हाला माहिती देतील. सगळ्या ठिकाणी आरोग्य मित्र आहेत. प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला पण आहेत, आपल्या इथे महिलाला पण आहेत. PSC ला आपल्याकडे आपण गोल्डन कार्ड काढण्यासाठी आशा ग्रामीण लेवलला आहेत. एक महत्वाचा प्रश्न, प्रोसिजर झाल्यानंतर किती दिवसात आयुष्यमान कार्ड त्याला मिळालं पाहिजे, याला काही बंधन आहे? आता ऑनलाईन जेव्हा रजिस्टर केलं, त्याची डिमांड जाते दिल्लीला. तिथून आपल्याला कार्ड डिस्ट्रीब्यूट होतात, आपल्याकडे
ते कार्ड आपल्याला पंचायत समितीला येतात, तिथून आम्ही आशांकडे देतो डिस्ट्रीब्यूट करून, आशा त्या गावापर्यंत त्या लाभार्थ्यांना देतात. मी तुम्हाला कालावधी विचारतो तर डॉक्टर त्यांना त्या सुविधेचा फायदा देत नाही, म्हणजे बनवून सुद्धा मिळत नाही म्हणून लोकांना त्रास होतो. नाही. तर त्या संदर्भात आपण अधिकृत खुलासा करावा की आपण केल्यानंतर आपल्याला इतक्या दिवसात मिळालं पाहिजे. कार्ड लगेच मिळतं सर. अधिकृत खुलासा केला कार्ड पोर्टलवर लगेच जनरेट होतं. एक तुम्हाला येतं पण येत नाही ही वस्तुस्थिती आहे. पोस्टाने ते 4-6 महिने लागतात सर त्याला. नाही पोस्टाने येतं हां. आणि मग त्याला 4-6 महिने, पण त्यावेळेस मला नाही पोर्टलला मी केलं स्वतः सर. स्वतः मी केलं ना तर मग माझं लगेच जनरेट झालं. मग माझं काय काम आहे जाऊन त्याला लॅमिनेशन करून स्वतःचं कार्ड स्वतःजवळ बनवणे. माझं परवा दिवशी केलं. गव्हर्नमेंट मला विचारायचं आहे ऑनलाईन केलं की त्याचं लगेच कार्ड जनरेट होतं. त्या कार्ड जनरेटचा फोटो घेतला तरी बी त्याच्यावर आपलं लाभ भेटतो. फक्त येणाऱ्या पोस्टानं कार्ड त्याला वेळ लागतो आणि ते पण आल्यानंतर आपण प्रत्येकानं लाभार्थ्यांना आशा थ्रू डिस्ट्रीब्यूट करतो. मोबाईल अपडेट करण्यासाठी तुम्ही आधारचे सेंटर आहेत त्यांच्याकडे तुम्ही मोबाईल अपडेट करून घ्या. तर मोबाईल नंबर चेंज वगैरे झाला किंवा सिम बंद झाली असेल तर. मी रेशन कार्डचं ते म्हणाले की काही लोकांचे ऑनलाईन रेशन काम केलेलं आहे याच्यामध्ये. आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचं 90% काम केलेलं आहे आपण. आपलं टार्गेट होतं 3,20,773. त्यामध्ये आपलं 2,89,873 एवढे आपण गोल्डन कार्ड काढलेले आहे. म्हणजे 90% काम झालेलं आहे ग्रामीण भागातलं. फक्त 10% काम बाकी आहे. ते यासच राशन कार्डचं KYC झालं नसल्या कारणाने काही लोकांचे मोबाईल नंबर लिंक नसून ते, किंवा जर लिंक नसतील तर ते मोबाईल बंद पडलेले आहे, त्याला OTP येत नाही आहे. अशा कारणामुळे कुठे राहिलेले आहेत. ते पण आपण सगळ्यांचे म्हणजे ग्रामीण भागामध्ये जवळपास आपण 100% आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढायचा आपण प्रयत्न करत आहोत. डॉक्टर भरत पत्रे इथे आले, केलं चांगली माहिती दिली आणि त्यांनी 90% काम केलं म्हणून ते इथे आले. आणि शहर आरोग्य अधिकारी का आले नसेल, त्यांचे किती टक्के काम असेल म्हणून आले नसतील. ते इथे शो करू शकत नसेल एखाद्या वेळेला, असंही कदाचित असेल. पण ठीक आहे, आपण आलात, दखल घेतली आणि त्या हिशोबाने काम केलं. उरलेलं 10% जे आहे तेही लगेच पूर्णत्वाकडे जाईल. आणि नुसतंच माझं एक धोरण तुमचं दिसलं, ते चांगलं काम तुम्ही केलं, परंतु तुम्ही फक्त तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल बोलतायत. तर माझी अशी विनंती आहे की आदर द्या. अधिकारीपेक्षा आपण एक सर्वसामान्य जनते, भारतातले नागरिक आहोत. हे सगळे आपले बंधू आहेत. ज्यांना अडचण असेल, तो माझ्या अधिकार क्षेत्रातला असू द्या किंवा नसू द्या, त्याला देखील आपण मार्गदर्शन करावं आणि जेणेकरून कसं काम मार्गी लागेल. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण काम करावं, म्हणजे एक सामाजिक सेवा म्हणून तसं आम्ही करतो. धन्यवाद. ठीक आहे. तसे पण तुम्हाला मी माझा नंबर दिलेलाच आहे. काय अडचण असेल तर मला कॉल करू शकत. तुम्हाला मी मार्गदर्शन करेल. आमचे कर्मचारी आणि तुम्हाला आमच्या आशा पण तुम्हाला मदत करतील. आपण असं नका सांगू की माझ्या कार्यक्षेत्रात नाही तसं तुम्हाला तुम्ही डेटा विचारला तर सांगा. आकडेवारी नाही. कार्यक्षेत्राची आकडेवारी नाही. ठीक आहे. थँक्यू.